नमस्कार मंडळी, मी जागृती भुईर एनजे भुईर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज बघा मी बनवते वडापाव. तर बघा कसं बनवते वडापाव. बटाटे उकडले आहेत. आता मी 1 किलोच्या आसपास बटाटे आहेत. तर याचे करायचे वडे. कशासाठी करतोय ते बघालच तुम्ही नंतर. बटाटी सगळी मी सालं अशी काढून घेणार आहे. बटाट्यांची सगळी बटाटी अशी सोलून घेतल्यात. आता त्यांना कापून घेते. माझ्या सोबतीला बघा इथं मणी माऊ आले. ए माऊ, माऊ इकडे बघ. बटाटी बघा पूर्ण अशी कापून घेतल्यात बारीक बारीक. आता मी तेल टाकते. आता घेणार आहे मी वड्यात टाकण्यासाठी बघा मोहरी, जिरं, हळद, मीठ, कढीपत्ता, कोथिंबीर आणि अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट. एवढे साहित्य मी भाजीसाठी वड्यांच्या घेणार आहे. तेल गरम करायला लावले. तर मोहरी टाकली, जिरं, पेस्ट, सगळं परतून घ्यायचं आहे आपल्याला. चमचा हळद. सगळे भाजी आपली मस्त झाली आहे. बटाटी वड्याची ही आतली भाजी आहे. आता बनवते वड्याचं कवर. जी मस्त अशी शिजली आहे. या आता कोथिंबीर मस्त अशी. आता घेतलं आहे मी वड्यांसाठी बेसन. त्याच्यात थोडं तांदळाचं पीठ टाकणार आहे. 1 चिमटी सोडा, खायचा सोडा टाकला आहे. तर ह्याच्यात मीठ चवीनुसार. वड्यांचे असे गोळे केलेत मी. आता त्याला चपटे करायचे. वडे तळायला. आता गुजी भाऊ इकडे हे बघा. आता घरात कोरडे बनवायचं काम चाललंय. आणि गुजी भाऊ आवडतात आमच्या व्हिडिओ. एक नंबर आवडतात व्हिडिओ. एक नंबर असतात व्हिडिओ सगळ्यांनी. गूळ आणि ओलं खोबरं, मिरची, कोथिंबीरची चटणी आहे. कसा लागला वडापाव? आवडले सगळ्यांना? आवडला भाऊ? ते बघा कोरडे बनवायला आले मुलं. तर त्यांच्यासाठी आम्ही केलेत वडापाव. तेव्हाला पण आम्ही ठेवलाय वडा. आता तो खाते मी. सगळे वडे संपल्यात. बाबू भाऊंचा वाढदिवस आहे आज. आणि सगळ्या मुलांनी मस्त असा केक कापला. आणि बाबू भाऊंनी बघा आम्हाला कोल्ड्रिंक दिले. बड्डेची पार्टी. या चला मग मस्त अशी कोल्ड्रिंक खायला. तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय मंडळी. तर आज आहे दुसरा दिवस आणि आज बघा आमच्या घरी मुलं आले कोरडे बनवायला. तर आम्ही बनवतोय भेळ. तर भेळेत काय काय टाकलं तुम्हाला सांगते मी. हे बघा कुरमुरी घेतली 1 किलो. आणि मस्त अशी बघा भेल बनवली आम्ही मुलांसाठी. एकदम इतकी स्पेशल भेल. आणि बघा आज आम्ही करतो तळणीच्या करंज्या. त्याच्यासाठी 5 नारळ किसल्यात आणि त्याच्यात टाकले 1.25 किलो गूळ. कुलदेवांचे नारळ असतात त्याच्या. आता ह्या आम्ही करंज्या करतो बघा. त्या आम्ही उंबरठ्याच्या बाहेर नारळ. ते एवढी चव झाले 5-6 नारळांची. आणि आता हर्षदा भाऊ करंज्या खा. मोठी मम्मी काय करते? करंज्या बनवते बघा. देवांच्या आमच्या करंज्या आहेत. तर आम्ही त्या उंबरठ्याच्या बाहेर नेत नाही म्हणून आम्ही किचनमध्येच बनवत बसलो करंजी. तर असे सगळेजणी आता करंज्या बनवते. आणि मस्त ओल्या नारळाच्या करंज्या. भाऊ पण आलेत बघा तुरमळायचे. आता करंज्या फ्राय करायला घेतल्यात बघा. मस्त अशा तेलात फ्राय करते मी करंजी. आणि पीठ मळायला मी तूप घेतलेला, घी म्हणजे. आणि आता घेतला तेल तळण्यासाठी.
पोरींनो करंजी कशी झाले? भारी झाले ना? अर्षदा तू काय करते? शंकरपाळ्या पुऱ्या करते. पुरी आहे बघा राहिलेल्या पिठाच्या. आणि ताई चपात्या लाटतात. जास्त गोड नाही ना? छान झालं का?